नमस्कार मित्रों, महाराष्ट्रातील तमाम अभियोजकांचा आवडता आणि विश्वसनीय YouTube प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यता जागांपर्यंत पोहोचतील, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यता जागांपर्यंत पोहोचतील. आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलची लिंक पिन केलेली आहे. तर शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळतील. त्याकरता तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर या ठिकाणी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी, कारण मी प्रत्येक वेळी डायरेक्ट विषयाला आज जातो, पण आज आपण त्यापूर्वी दोन मुद्दे घेऊ, कारण की आज थोडे काय म्हणता येईल ते विषय चालू आहे. तर या ठिकाणी जो आहे आपला कोल्हापूर खंडपीठामध्ये एक याचिका न्यायप्रविष्ट आहे की जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी त्यांना प्रेफरन्स प्रेफरन्स त्यांना जनरेट झालेले नाही. मग अशा अभियोग्यताधारकांनी कोर्टात केस टाकली की आमचा बी होऊन सुद्धा आम्हाला गणिताच्या जागा आलेल्या नाही. तर ती एक न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर जर बघितलं तर कालच्या पेपरला एक न्यूज आहे की नंबर 13चा निकाल जो आहे तो घोर झालेला आहे. बऱ्याच उमेदवारांना 0 गुण आहे. त्यानंतर पहिला तर डिजिटल स्वाक्षरी नाही, IBPSच्या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये नाही, जे 120 आणि 80 गुण डिवाइड असतात टेट परीक्षेचे ते केलेले नाही. अशा एकंदरीत सर्व मुद्द्यांवर वृत्तपत्रामध्ये बातमी प्रकाशित झाली. आणि त्यानंतर जर विचार जर केला तर परिषदेकडून आपल्याला कुठलेही ठोस पाऊल उचलले गेले नाही, उत्तर मिळाले नाही असं त्या वृत्तपत्रामध्ये दिसून येते. तर एकंदरीत जर बघितला तर तुम्हाला वाटेल का मग भरती या दोन मुद्द्यामुळे की भरती मग स्टे येईल का? तर याचं उत्तर आहे नाही, कारण शिक्षक भरतीमध्ये सहसा स्टे येत नाही. कारण आता शिक्षकांची गरज आहे, अख्ख्या महाराष्ट्राला शिक्षकांची गरज आहे, विद्यार्थ्यांना गरज आहे. आपल्या नोकरीपेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षकांची गरज आहे. तर त्यामुळे ही शिक्षक भरती वेळेतच पूर्ण होणार. माझा तरी एक अंदाज आहे की 26 ऑगस्ट पर्यंत, पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो की 26 ऑगस्ट पर्यंत या टेटचा जो आहे मेरिट लिस्ट तयार होईल. पण मला तरी वाटतं 26 ऑगस्टच्या आधी भरतीची मेरिट लिस्ट विना मुलाखतीची लागेल अशी आशा बाळगू. आणि भरतीवर स्टे येणार नाही अशी आशा बाळगू. तुम्ही निश्चिंत राहा, कारण की शिक्षक भरती आज काळाची गरज आहे. आणि त्याच्यानंतरही पुन्हा आपल्या भरतीमध्ये पॉईंट मेन्शन केलेला असतो की ज्या काही न्यायप्रविष्ट असतात तर त्यांचा निर्णय जो येईल तो, पण त्याच्यापूर्वी आम्ही तुम्हाला कोर्टाच्या अधीन राहून नियुक्ती देत आहोत अशा पद्धतीने आपल्याला नियुक्तीवर मेन्शन असतो. आणि आपल्या बुलेटिनमध्ये सुद्धा या गोष्टीचा मेन्शन केला जातो. त्यामुळे घाबरायची गरज नाही, लवकरात लवकर निकाल येईल. पण हा निकाल येण्यापूर्वी आपण नेहमी अभियोग्यता धारकाचा सगळ्यात जास्त कॉमेंट जो आहे तो आहे की सर मेरिट किती येणार. तर मी आज टॉपिक घेऊन आलो तुमच्यासाठी, शिक्षक भरतीचा मेरिट काढायचं तरी कसं. मग आता हा जो टॉपिक आहे या टॉपिकसाठी आपण चर्चा करणार आहोत. कारण अभियोग्यता धारक कन्फ्यूज आहे. कोणत्या चॅनलवर पाहतो 110 वर मेरिट येणार, मग 110 वर खुश. कोणत्या चॅनलवर बघितला 140 वर मेरिट जाणार, पुन्हा अभियोग्यता धारक नाराज. म्हणजे एकंदरीत जर बघितला तर अभियोग्यता धारक कुठेतरी कन्फ्यूज आहे. आणि माझे म्हणणं तेच आहे, तुम्ही जे आहे शिक्षक भरती संदर्भात जे अपडेट देऊ शकतात, ऑथेंटिक माहिती देऊ शकतात, अशा चॅनलवर पहा. तुम्ही 100 चॅनलवर पाहिल्यामुळे कन्फ्युजन होतोय आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होतात आणि अस्वस्थता वाटते. त्यामुळे मी तरी सांगतोय तुम्हाला, जर परिषदेमध्ये जरी तुम्ही गेल्या आणि कोणाला जरी विचारलं का मेरिट किती लागणार, तर त्यांना सुद्धा माहीत नसते. इतकं क्रिटिकल ती शिक्षक भरतीचा मेरिट असतो. आपण बाकी भरतीचा मेरिट बघतोय है ना. जसं उदाहरणार्थ हा जो आहे इतर भरती, तलाठी भरतीचा, इथं का 3 गुणिला x बरोबर 9, म्हणजे या ठिकाणी x ची किंमत काय तर ती कोणी काढतो. हे झालं मेरिट कशाचं, इतर भरतीचं. तलाठी असो, तुमचे ग्रामसेवक असो, तुमचे आरोग्य विभागातली असो किंवा कोणतीही असो, याच्यामध्ये इकडे भागीला घेऊन गेलं जो काही उत्तर निघेल तो इथं टाकून देऊ आपण आहे ना. पण शिक्षक भरतीचा मेरिट म्हणजे अशा पद्धतीचा आहे बघा. 3 गुणिला x बरोबर x हा शिक्षक भरतीचा मेरिट. आणि मग इथंही अंदाज लावावा लागतो, काय लावायचा आणि इथंही अंदाज लावावा लागतो. म्हणजे हा जो अंदाज आपण लावतोय हा आहे आपल्या शिक्षक भरतीचा मेरिट. आणि हा कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे एकंदरीत एक्झामिनरला इथं किती आन्सर पाहिजे
ते कुणीच सांगू शकत नाही. अशा पद्धतीची शिक्षक भरती आहे. कोणाच्याही मेरिटवर विश्वास ठेवू नका. माझ्या सुद्धा मी जर मेरिट सांगलो का इतक्या मार्कावर लागतोय तर त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका. कारण मेरिट सांगणे या शिक्षक भरतीमध्ये अजिबात शक्य नाही. जर आपण जर पाहिला तर काही ठिकाणी 115 120 असे जेव्हा पेपर 100 स्कोर आहे तर 115 वाला आणि 120चा तुम्ही जर विचार जर केला तर सर्वसामान्य व्यक्ती म्हणेल की 120 वाला लागणार 115 वाला लागणार. अहो पण त्याला आरक्षण कोणतं आहे, तो कोणत्या विषयामध्ये आहे, त्याचा मीडियम कोणता आहे त्याच्यावर डिपेंड करतो. हा सोशल सायन्सचा असेल 6 ते 8 साठी आणि हा 1 ते 5 चा असेल तर कोणाला संधी जास्त आहे, या 115 वाल्याला संधी जास्त आहे. पण एकंदरीत आपण संधी न बघता डायरेक्ट आपण काय करतो, आपण स्कोर बघतोय. तर स्कोरवर डिपेंड नाही आहे, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत आणि खूप बारीक सारीक गोष्टी पाहिल्यानंतरच याचा मेरिट निघत असतो. आणि हा मेरिट कोणीही सांगू शकत नाही. अभ्यास केला आपण, अभ्यास कोण केला आपण. या ठिकाणी मला कौतुकही करावं वाटतं की ज्या आपल्या भगिनी आहेत खरोखर छोटे बाळ सांभाळून त्यांनी टेटची परीक्षा दिली. अहो शिक्षक भरती म्हणजे काही बाकीच्या भरतीसाठी 2 ते 4 महिन्यात 5 महिन्यात होणारी भरती नव्हे. शिक्षक भरती म्हणजे तपश्चर्याची भरती आहे. खूप मोठा काळ जातो याच्यामध्ये, खूप वेळ जातो. आज जर विचार जर केला ज्यांचा डीएड 2011 झाला अशा अभियोग्यताधारकांना फक्त आणि फक्त 3 टेट मिळाल्या. 3 किती टेट? 3 टेट. आज किती वर्ष झाले या गोष्टीला? 15 वर्ष होत आहे ना. इतक्या काळामध्ये फक्त 3 म्हणजे जर विचार जर केला तर 5 वर्षामध्ये आहे ना. तर बघा या ठिकाणी पुन्हा नशीब यांचे चांगले का ज्यांचा बीएड 2021 मध्ये कंप्लीट झाला त्यांना वेळोवेळी म्हणजे लवकर 2 टेट एक्झाम मिळाल्या. तर एकंदरीत जर बघितला तर बऱ्याच लोकांच्या अपेक्षा आहेत, कुटुंबाच्या अपेक्षा आहेत. मी माझ्या भगिनीचा पुन्हा कौतुक करतोय कारण की बघा स्पर्धा आहेच, सगळ्याच ठिकाणी स्पर्धा आहे, स्पर्धा नाही हे शब्द नाही. पण भगिनीचं का कौतुक करतो की छोटे बाळ सांभाळलं त्यांनी, छोटे बाळ सांभाळून अभ्यास केला. त्यानंतर कुटुंब पाहिला, कुटुंबातल्या मुलांचा शिक्षक पाहिला, स्वतः नोकरी केल्या आणि त्यानंतर त्यांनी स्कोर काढला. बघा म्हणजे किती मोठा त्यांच्यासमोर संकट होता. एकतर कुटुंब पहा, त्यानंतर कुटुंबातली लोक सगळे, मुलांचं शिक्षण पहा, त्यानंतर स्वतः नोकरी करा. अशा क्रिटिकल परिस्थितीमधून त्यांनी परीक्षा दिली तर त्यांचं कौतुक. त्यानंतर बघा बरेच असे अभियोग्यताधारक आहेत, त्यांनी खेड्यावरून शहराकडे वळले, शहरामध्ये राहून शिक्षण घेतले. तर या कुटुंबाच्या अपेक्षा आहेत, समाजाच्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा आपल्या डोक्यावर आहेत, त्यामुळे आपण विचार करतो मेरिट किती लागणार, वारंवार आपण त्याच्यामध्ये गुंतून बसतो. पण गुंतायचं नाही, जो निकाल येईल तो निकाल येईल. आणि मी याच्या आधी सांगितलं आपण टेन्शन घ्यायचं कधीपर्यंत, फक्त परीक्षा देतपर्यंत. परीक्षा दिल्यानंतर शिक्षक वर्ग टेन्शन घ्यायचं नाही, जे होणार आहे ते नक्कीच होणार आहे आणि चांगलंच होणार आहे. त्यामुळे आपण परीक्षा दिली, आपण पेपर दिले. स्वतःची बुद्धीला मानव मेरिट काढायला कशाला कोणा. प्रत्येक व्हिडिओ मध्ये पाहिलं तर कमेंट मध्ये कोणीच काही वाचत नाही, कोणीच काही व्हिडिओ बघत नाही, व्हिडिओ स्किप करून देतात आणि खाली कमेंट येतो की सर मेरिट किती येणार. अहो मेरिट विषयी मी पहिलेच सांगत, मेरिट विषयी सांगणं होत नाही. आता या ठिकाणी जर बघितलं शिक्षक भरतीचा मेरिट का सांगता येईल, अहो गणित का जुळत नाही. तर या ठिकाणी मला सांगा कोणत्या प्रवर्गातून, कोणत्या विषयातून, कोणत्या माध्यमातून कोणते उमेदवार आहेत हे आपल्याला कळत नाही. आज मला सांगा हिंदी माध्यमाचे किती अभियोग्यताधारक परीक्षा दिले कोणास ठाऊक आहे. इंग्रजी माध्यमाचे किती अभियोग्यताधारक परीक्षा दिले कोणास ठाऊक. बंगाली माध्यमाचे किती अभियोग्यताधारक परीक्षा दिले कोणास ठाऊक. आणि टेट निकाल मध्ये काय दिलं आहे, टेट निकालामध्ये काय मेन्शन केलं आहे, मेल फिमेल, नाव, कास्ट, टेट स्कोर. आता मला सांगा त्याला कोणते आरक्षण आहे, त्याच्यानंतर त्याचे विषय कोणते आहेत, त्याचे टीईटी सीटीईटी काय आहे, कुठं मेन्शन केलं. मग आता ते मेन्शनच केलं नाही म्हणजे माझ्यावर लाथा मारून मेरिट काढल्या. आज मला सांगा मेरिट कसं काढायचं. अहो मला सांगा जे 50,000 पहिले पोरात ते निवड पकडून त्याला डीएड नाही, ओनली बीएड आहे, त्याच्याकडे टीईटी एकही नाही, कोणतीही टीईटी पास नाही केले. अहो तर 9-10चा मेरिट आहे जाईल, म्हणजे इकडे 40-50 मार्क मला लागेल, 70 मार्क मला लागेल. म्हणजे एकंदरीत आपल्याकडे डेटा कुठं आहे, आपल्याला
जो मेरिट काढायचा तो मेरिट काढायला डेटा लागतो आपल्याला. आपल्याकडे डेटाच नाही तर आपण एनालिसिस काय करायचा, हा मोठा प्रश्न आहे. आणि चांगला व्हिडिओ बघितला, युट्यूबवर थंबनेल बघितलं का नाही, मेरिट इतका लागणार, अभियोग्यता धारक बघतो आणि खुश होतो. अहो मी सांगतो, शिक्षक भरतीचा मेरिट कोणीच सांगू शकत नाही. आणि मेरिट सांगणे हे शिक्षक भरतीमध्ये सर्वात मोठं आव्हान आहे. कोणीच मेरिट सांगणार नाही. मग काय, मग याच्यावर सोल्युशन काय करतात बघा. 110 मार्क लागते मेरिट म्हणून एक बनवायचा, 120 वाला एक बनवायचा, 130, 140, 150, 160, बस 170. मग त्याच्यानंतर ज्या व्हिडिओमध्ये आपण बोललो 110 तो व्हिडिओ ठेवायचा, बाकी मग टाकायचं मग शॉर्ट्स. नाही बा मी बोललो होतो. अहो तर शिक्षक भरतीच्या जागे संदर्भातही तसंच झालं. 1 लाखापासून चालू झालं, मग मधामध्ये 10,000 आले होते, नंतर आता 30,000 गेले. म्हणजे तुम्ही 1 लाखापासून 10,000 पर्यंत बोलल्या म्हणजे 30,000 बोलले असतो, शॉर्ट टाकायचं. मग अशा पद्धतीने तो मेरिट कोणी सांगू शकत नाही. आपला डोका खराब करून देण्यात काही अर्थ नाही. जो मेरिट येणार आहे तो योग्यच येणार आहे. या मेरिटमध्ये, या लिस्टमध्ये कोणी छेडछाड करणार नाही. त्यामुळे अभियोग्यता धारकांनी स्वतःची तयारी करायची, स्वतःची मानसिकता तयार ठेवायची. आणि त्यानंतर मी सांगतोय का मेरिट विषयी प्रेडिक्शन करणे खूप चुकीचं आहे. या ठिकाणी जर बघितला, परीक्षेला बसलेले अभियोग्यता धारक 2,10,000 अभियोग्यता धारक बसले, पण कोणत्या माध्यमाचे होते? टीईटी पास आहे का, सीटीईटी पास आहे का, हा टीईटी 1 पेपर पास आहे का, हा टीईटी 2 पेपर पास आहे का? अहो याची माहिती कुठे आहे? लपवल्या गेली आहे ना. परीक्षा परिषदेकडे असेल आहे, पण ती लपवल्या गेली आहे ना. ती माहिती कुठे आहे? त्यानंतर सेल्फ सर्टिफाईड फॉर्म 1,70,000 अभियोग्यता धारकांनी केली. मग त्या 1,70,000 पैकी किती अभियोग्यता धारक टीईटी 1 पास आहे? किती अभियोग्यता धारकांचा फक्त डीएड आहे? किती अभियोग्यता धारकांचा फक्त बीएड आहे? हे आपल्याला माहित आहे का? नाही माहित आहे. त्यानंतर तो आहे प्रेफरन्स 1,50,000च्या जवळ अभियोग्यता धारकांनी दिले. कोणत्या माध्यमाच्या अभियोग्यता धारकांनी प्रेफरन्स दिले? जे 20,000 अभियोग्यता धारक राहिले ते कोणत्या माध्यमाचे राहिले? किती स्कोर वाले राहिले? याचा अंदाज कुठे आहे, कोणाकडे आहे? मग एकंदरीत मग मेरिट निघणार कसं? त्यानंतर जर बघितलं, माध्यम माहित आहे का आपल्याला? जो आपल्याकडे 170 मार्क वाले अभियोग्यता धारक आहे त्यांचं माध्यम आपल्याला माहित आहे का? कुठं मेन्शन आहे का त्यांचा माध्यम? नाही आहे ना. मग त्यांचा कसा अंदाज लावायचा? त्यानंतर जर बघितलं, ते कोणत्या गटास पात्र आहे आपल्याला माहित आहे का? एखाद्याला 170 गुण आहे, तो कोणत्या गटासाठी पात्र आहे, कुठं लिहिला आहे? मग तो कोणत्या गटासाठी जाते? भले सांगा, मला सांगा, एखाद्या अभियोग्यताला 189 स्कोर आहे आणि तो 1 ते 5 साठी फक्त पात्र आहे, तर तो डीएड ला जाईल ना. म्हणजे तो 1 ते 5 ला जाईल, डीएड आहे का? बरोबर आहे. आणि त्यानंतर बघितलं, समांतर आरक्षण आपल्याला माहित आहे का? कोण खेळाडू आहे, कोण प्रकल्पग्रस्त आहे, कोण भूकंपग्रस्त आहे, कुठं माहित आहे आणि कुठं मेन्शन केलं आहे सांगा बरोबर. तर शिक्षक भरतीचा मेरिट काढणं खूप मोठा पेच आहे ना. कोणीच काढू शकत नाही, कोणीच. शिक्षक भरतीचा मेरिट काढणे अशक्य आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा मेहनत करायची वेळ होती तेव्हा आपण मेहनत केली ना. आता आपण काहीच करू शकत नाही, निकालाची वाट पाहू शकतो. त्यानंतरही सांगतो मी तुम्हाला की स्वतःची सत्सद विवेक बुद्धी वापरा. 110 वर येईल, 115 वर येईल, 108 वर येईल. अहो गेल्या वर्षीपेक्षा तर कट ऑफ हायच लागेल. याचं कारण सांगतोय, जी IBPS परीक्षाने पहिली परीक्षा घेतली 2022 म्हणजे 24 मध्ये जे झाली, 23 मध्ये झाली, 24 मध्ये नियुक्ती झाली. अशा अभियोग्यताची टेट 2 जी आहे ती IBPS ने घेतली, टेट 3 पण IBPS ने घेतली. त्यामुळे अभियोग्यता धारकांना जो आहे सिलेबस माहित होता, तयारी चांगली होती. त्यामुळे मेरिट साहजिकच वाढेल. आणि टेट 4 जर IBPS कडे जर गेली तर पुन्हा 10-15 मार्काने मेरिट वाढेल. हे तितकंच सत्य आहे. तर या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर आपण काय करायचं, योग्य माहितीवर विश्वास ठेवा. कोणी सांगतो मेरिटचं थंबनेल टाक. अहो काही तर अशा चॅनलवर अशी माहिती असतो की ज्यांना शिक्षक भरतीच्या संदर्भात काही अपडेटही नसतो, माहितीही नसतो. शिक्षक भरतीची कधी टेट दिले की नाही माहित नाही, पण त्या चॅनलवर मेरिट इतका लागणार, मेरिट इतका लागणार. हो मला एक सांगा, मेरिटचं प्रेडिक्शन काढाल कुठून? तुमच्याकडे डेटाच नाही आहे, कोणताच डेटा नाही. मी सुरुवातीला सांगितलं, शिक्षक भरतीचा उदाहरण आणि इतर भरतीचा उदाहरण. तुमच्याकडे काहीच नाही आहे तर तुम्ही कायच्या बेसवर तुम्ही मेरिट काढणार? आणि मेरिट काढणं एवढं सोपं आहे का शिक्षक भरतीचा? अहो विषय वेगवेगळे असतात. त्यांचा काय म्हणतात, आरक्षण तर सोडा, आपण विषय, त्याचे गट, माध्यम हे किती किचकट आहे. मग त्यामुळे आपण शिक्षक भरतीचा अंदाज काढून आम्हाला माहित आहे का टीईटी सीटीईटी किती पास आहेत ते?
त्याच्यापैकी किती अभियोग्यताधारक टीईटी आणि सीटीईटी उत्तीर्ण आहे ते कोणाच ठाऊक. हा 1,50,000 पैकी. आणि त्यानंतर म्हणून मी तुम्हाला सांगतोय की अफवा नाही तर पुराव्यासह माहिती घ्या. तुम्ही अफवावर विश्वास ठेवू नका, पुराव्यासह माहिती घ्या. त्यानंतर भीती नाही, योग्य मार्गदर्शन घ्या. तुमच्यामध्ये भीती नसायला पाहिजे, योग्य मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. गोंधळ नाही, स्पष्ट माहिती घ्या. जिथूनही घ्यायची असेल माहिती तुम्हाला, गोंधळलेली माहिती नाही तर स्पष्ट माहिती घ्या. आणि मेरिट लागेपर्यंत स्वतः शांत राहा. मेरिट लागेल त्या दिवशी लागेल, पण कुठल्याही प्रकारचे गोंधळ करायचं नाही. बचेंगे तो और लढेंगे, काही टेन्शन नाही. टेट 4 साठी लढता येईल, पण मेरिटचा प्रेडिक्शन कोणी करू शकत नाही, हे तितकेच सत्य आहे. त्यामुळे तरी मी सांगतो अभियोग्यताधारकांना, कोणत्याही चॅनलवरून मेरिट किती लागतो अशा पद्धतीचे जरी दावे केले जातील, किंवा त्यानंतर जर कोणी सांगत असेल का नाही बा मेरिट याच मार्कावर येतोय, तर मी सांगू शकतो मेरिट बघा 1 ते 190च्या मधात असणार. म्हणजे मग प्रेडिक्शन बरोबर आहे का? बरोबर आहे सर, याच्यामध्ये तर लागणारच आहे. तर त्याच पद्धतीने काय करतात, कॅल्क्युलेशन करून सांगत आहे का नाही मेरिट इतक्या मार्कावर येतो, पण एक्झॅक्ट आकडा कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे स्कोर कमी जरी असेल तरी घाबरू नका. जागा खूप मोठ्या जास्त आहेत, खूप म्हणजे खूप जागा आलेल्या आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. आणि घाबरण्याची गरज नाही 1-2 मार्काने राहिलेल्याने तर बिलकुल घाबरू नका, कारण की कन्व्हर्टेड राऊंड लागतोय आणि कन्व्हर्टेड राऊंड लागल्यानंतर पुन्हा फेज 2 लागतो. त्यामुळे 1-2 मार्काने राहिलेल्यांनी तर बिलकुल घाबरायचं नाही. आणि तसंही मला तरी असं वाटतंय की ज्यांचे 100+ असतील त्यांनी खुशाल राहावं. जे निकाल येईल ते येईल. आपण आता निकाल बदलवू शकत नाही, तर आपल्याला तो स्वीकारावा लागेल. आपली मानसिकता तयार करावी लागेल. आपल्या जिथं चुका झाल्या त्या सुधाराव्या लागतील. बऱ्याच अभियोग्यताधारकांनी चांगला स्कोर काढला, ती त्यांची मेहनत आहे. त्यांच्याकरिता माझ्या सुद्धा शुभेच्छा आहेत. आणि बऱ्याच माझ्या भगिनींचा तरी बघतोय मी, खूप चांगला स्कोर आहे. कुटुंब सांभाळणे, मुलाबाळांना सांभाळणे, त्याच्यानंतर स्वतः नोकरी करणे, अशा अभियोग्यताधारकांनी चांगला स्कोर काढला. त्या कौतुकास पात्र आहेत, रणरागिणी आहेत. त्यांचा तर तोंड भरून कौतुक करेल. आणि माझे जे अभियोग्यताधारक ज्यांनी मेहनत केली, 150च्या वरून स्कोर घेतलेला आहे, अशाही अभियोग्यताधारकांचे फोन येतात. त्या अभियोग्यताधारकांना सुद्धा शुभेच्छा. आणि असेच पण या ठिकाणी माझी फक्त एकच विनंती आहे की कृपया मेरिटच्या प्रेडिक्शनवर लक्ष देऊ नका. त्याच्यापेक्षा काहीतरी दुसरं बघा, काहीतरी अभ्यास करा. ज्या दिवशी मेरिट येईल, म्हणजे ज्या दिवशी निकाल लागेल, त्या दिवशी निकाल लागणारच आहे. मेरिट लागणे आपल्या हातात नाही, प्रेफरन्स देणे आपल्या हातात होते, आपण प्रेफरन्स दिले. मेरिट येणे आपल्या हातात नाही, आपण मेरिटचं प्रेडिक्शन पाहायचं नाही. जो निकाल असेल तो आपल्याला दिसणारच. आणि हे सांगतो पुन्हा एकदा, शिक्षक भरतीचा किती मोठा तज्ञ अभ्यासक असो, कितीही मोठा, मी तर सांगतोय तुम्हाला स्पष्ट, शिक्षक भरतीचा किती मोठा तज्ञ अभ्यासक असो, तो शिक्षक भरतीचा मेरिट सांगूच शकत नाही. आणि शिक्षक भरतीचा प्रेडिक्शन मेरिट हा कोणालाही काढता येत नाही. जो आहे तो जागेवर, वॅकन्सीवर, आणि त्याच्यानंतर आरक्षण, त्यानंतर विषय आणि त्याचे गट यानुसार जो मेरिट निघणार तो तर निघणारच. आणि पवित्र पोर्टल प्रणाली कशी काम करतोय, म्हणजे पवित्र पोर्टल प्रणालीची कार्यपद्धती सांगितली. त्यानंतर आपलं प्रेफरन्स दिल्यानंतर आपलं सिलेक्शन कसं होतो त्याविषयी मी व्हिडिओ घेऊन आलो. आणि आज तुम्हाला सांगतो की मेरिटचा प्रेडिक्शन कोणी करू शकत नाही आणि मेरिट विषयी कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे घाबराचं बिलकुल कारण नाही. जो येईल तो स्वीकारणे. आपल्याला घाबरायचं कधीपर्यंत होतं, आपल्याला परीक्षा देईपर्यंत. अभ्यास, माझा अभ्यास नाही झाला मग घाबरायला पाहिजे, माझा अभ्यास नाही झाला, मी आज दुसऱ्याच कामामध्ये वेळ दिला, तर आज घाबरण्याची गरज नाही. आज सगळं झालेलं आहे. जे असेल तो निकाल घेणे आहे. आणि आपल्याला जो आलेला निर्णय जो आहे, जो असेल तो निर्णय आपल्याला मंजूर आहे, मान्य आहे. आणि त्यानंतर जर इथं राऊंड जर गेलं तरी फेज 2 आहे, कन्व्हर्टेड राऊंड आहे, बिलकुल होणार. आणि आशा ठेवा की तुमचं होईल. आणि तुमच्या हातामध्ये नियुक्तीचा ऑर्डर बघावं आणि तुम्ही शिक्षक म्हणून शाळेवर रुजू व्हावं, याकरिता माझ्या सुद्धा तुमच्या सोबत खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि माझी सुद्धा इच्छा आहे की बरेच अभियोग्यताधारक लागावे शिक्षक भरती. आता लागणार तर आहेतच तितके अभियोग्यताधारक, पण त्यांचे मेसेजेस यावा की
नाहीतर मी इथं रुजू झालो आणि शक्य झाल्यास जवळ असल्यास गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी जाऊन आपण शुभेच्छा पण देऊ. पण माझी हीच पुन्हा विनंती आहे तुम्हाला की शिक्षक भरतीचा मेरिट जगातील कोणताही व्यक्ती काढू शकत नाही. शिक्षक भरतीचा प्रेडिक्शन करणे हा अगर जर परीक्षा परिषदेने तुमचा माध्यम, तुम्ही कोणत्या गटास पात्र आहात ते, तुमचा समांतर आरक्षण, तुमचं क्वालिफिकेशन या गोष्टी जर मेन्शन जर केल्या निकालामध्ये तर निकाल कोणी काढू शकेल, मेरिट कोणी काढू शकेल. पण त्या गोष्टी मेन्शन नसल्यामुळे या ठिकाणी मेरिट प्रेडिक्शन करणे अतिशय चुकीचं आहे. कोणी मेरिट विषयी प्रेडिक्शन करू नका किंवा मेरिटच्या प्रेडिक्शनचे व्हिडिओ पाहू नका, कारण शिक्षक भरतीचा मेरिट काढणे सहज शक्य नाही आणि मेरिट काढताही येणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा माझी नम्र विनंती आहे अभियोग्यताधारकांना की तुम्ही मेरिटचं प्रेडिक्शन बघत बसण्यापेक्षा काही दिवस शांत राहा, ऑथेंटिक माहिती बघा. आणि हा जर व्हिडिओ जर आवडला असेल आणि चॅनलवर नवीन जर असाल तर तुम्ही नक्कीच गिरीजा वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील अपडेट महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला पण नोटिफिकेशन मिळेल. आणि याच्या आधीची माझी प्लेलिस्ट बघून घ्या. मी ऑथेंटिक माहिती देतोय आणि मुद्देसूद बोलतोय, ज्या विषयावर बोलायचं आहे त्याच विषयावर बोलतोय. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की जर शिक्षक भरतीचा मेरिट कोणी काढू शकत नाही, त्यामुळे ते बघायचं नाही, काही गरज नाही. मेरिटचे प्रेडिक्शन पाहायची बिलकुल गरज नाही. आणि ज्यांनी चांगला स्कोर काढला त्यांना तर शुभेच्छा, पण ज्यांचा 1-2 मार्काने राहून गेला त्यांना पण शुभेच्छा फेस 2 साठी. आणि जर अगर 4-5 मार्काची गॅप जर असेल, 5-6 मार्काची गॅप जर असेल आणि दुसऱ्या टप्प्यातही होत जर नसेल तर त्यांना टेट 4 साठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत. आणि मी टेट 4 मध्ये सुद्धा तुमच्यासोबत मार्गदर्शन करणार आहे, तुमच्यासोबत कनेक्ट राहणार आहे. त्यामुळे या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि मी तेच थांबतोय. थँक्यू.